नमस्कार मित्रांनो, ते आता समोर आपण पाहतोय ते हरे कृष्णा मंदिराचं शिखर आहे आणि ते शिखर इथून आपल्याला कसं दिसतंय ते आपण इथून पाहिलं आहे. म्हणजे जरा मंदिरापासून लांब उभा राहून आणि आपण थोड्या वेळात आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहे, पण आपल्याला ते जमलं नाही. आता आपण या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला आतमध्ये जाऊन मंदिरात आणि मंदिराचा बाजूचा जो परिसर आहे कसा सुंदर आहे, झाडाने सजलेला आहे, फुलांनी सजलेला आहे. आणि यासाठी कष्ट घेतलं आहे म्हणजे आपल्या लेंगरे गावातील निंबाळकर दादा यांच्या मातोश्री यांनी आपलं पूर्ण सहयोग इथं दिला आहे. त्यामुळे इथं झालेला परिसर खूप छान आहे आणि पाहण्यासारखा आहे. आपण थोड्या वेळात आतमध्ये जाऊन आपण भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आपण पाहणार आहोत. आपण सर्व काही भगवंताचं स्वरूप तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्व पुढं आपल्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत, भेटणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आता आपण मंदिराच्या सहल समोर आलो आहे आणि इथं समोर असणारी तुळशीची रोपं आहेत, वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत, गुलाबाचं रोप आहे. तर आपण पाहतो आहे गुलाबाचं झाड आहे, इथं रोप आहे आणि त्या झाडाला थोडीशी इथं एक छोटंसं झाड आहे, फुलाचं कोणतं तरी झाड आहे, त्याचं आपल्याला नाव माहीत नाही. तुळशी आहेत हवे तर अजून पुढं काहीतरी इथं पानवट आहे, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाटसरूंना इथं थंड पाणी मिळावं म्हणून सिमेंटची टाकी बांधलेली आहे. तर नारळाची झाडं, जास्वंदीची रोपं समोर पाहताय आपण. इथं समोर एक छोटासा स्पेस आहे, तिथंही झाडं लावलेली आहेत. तर झाडं, फुलं आणि फळं अशा सर्वच निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे हरेकृष्ण मंदिर. आपण आतमध्येही जाऊन आपण भगवंताचं स्वरूप पाहणार आहोत. हा समोरचा मंदिराच्या समोरचा भाग आहे आणि समोर आपण पाहतोय की या पायऱ्या असं चढून वरती जायचं आहे आणि समोरच आपल्या भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती आहे. माता श्री राधे आहेत आणि त्यांचं आपण समोर जाऊन आपण दर्शन घेणार आहे. आता आपण मंदिराच्या सरळ समोर आलो आहे आणि पुढे पाहतोय श्रीरामचंद्रांचं बॅनर आहे. इकडे भक्ती वेदांत श्री प्रभुपाद आहे आणि आता मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आपण असणारा परिसर आपण तुम्हाला दर्शन करणार आहोत. समोर असलेली ही रांगोळी आहे, खूप छान काढलेली आहे आणि पुढे असणारं हे तुळशी वृंदावन, तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला असणारा हा परिसर खूप छान आहे, डोळ्याचं पारणं फेडण्यासारखा समोरचा दृश्य आहे. ह्या मंदिराच्या उजव्या बाजूला ही नारळ आणि पोकळीची झाडं आहे. तसंच आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतोय आणि मंदिरात असणारे हे गरुड स्तंभ आहे. जसं काय आरूढ अशा पद्धतीनं समोर उभा असणारे हे आमचे गरुड स्तंभ. आतमध्ये आल्यानंतर आता पाहताच तर डोळ्याचं पारणं फेडावं अशी मूर्ती आहे. श्री भक्तिवेदांत श्री प्रभुपादा यांची मूर्ती, अगदी ध्यानस्थ असणारे, डोळ्याचं पारणं फिटतंय. महाराज आपण एक वेळ या आणि इथं असणाऱ्या ह्या मंदिराच्या हरेक खांबावरती महाराज प्रभूंचं वास्तव्य आजपर्यंत असणारे त्यांचे अवतार इथं कोरलेले आहेत. तसेच आपल्या समोर असणारी सगुण साकार मूर्ती आपल्या भगवंताची पाहण्यासाठी खूप आतुर असलेलं मन आता आपण स्थिर करू शकतो. पाहायचं पुढं भगवंत आहेत आणि भगवंताच्या ह्या मूर्तीच्या आणि मंदिराच्या प्रदक्षिणेला आपण आता सुरुवात करत आहोत. ही बाहेरची जी बाजू आहे ती उजव्या बाजूची. इकडं पाठीमागं भक्त निवास आहे. हरेक खांबावरती भगवंताचा एक एक अवतार कोरला गेलेला आहे. तसेच मंदिराच्या पाठीमागे जे आता बांधकाम चालू आहे तिथं भक्त निवास काही दिवसात आपलं उभा राहणार आहे. असं दादांचं आणि मातोश्रींचं, आजीमाचं नियोजन आहे. त्यांचं एक स्वप्न आहे की इथं धार्मिक आध्यात्मिक गोष्टी इथं घडाव्यात. ह्या मंदिराच्या पाठीमागं असणारे हे एक एक वस्तू अशी आहे की ते सर्वांच्या फायद्यासाठी आहे. आता असणारा हा आरो आहे, आरोचं सुद्धा नियोजन केलेलं आहे महाराज. तिथं आपण तिथं आल्यानंतर एकदम एकांतात बसून भगवंताच्या नामाचा आपण चिंतन करू शकतो आणि इथं आराममध्ये आपण पाहून बसू शकतो. पहा किती मैदान आहे, एकदम शांत वातावरण आणि हे समोर असणारी भगवंताची मूर्ती पाहताच डोळ्याचं पारणं फिटतंय.
आणि आपण या असणाऱ्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला हेच दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आपण सर्वांनी इथं यावं, दर्शन घ्यावं भगवंताचं आणि आपलं मन तृप्त करावं. हरे कृष्णा, जय हरी.